तर राज्याच्या अनेक भागात नद्यांना उधाण आलेलं आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली। जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधारा पाण्याखाली। खिद्रापूर ते मंगावती या गावांचा संपर्क तुटला। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। सांगलीतील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस। हरिपूरमध्ये पावसामुळे वारणा नदीची पाणी पातळीत लक्षणीय वाढ। नदी दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठच्या परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीच्या परिसरात जाणं टाळावं। जिल्हा प्रशासनाच्या सूचना। सातारा महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारा वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरला। त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागलं। सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर काय। रायगड रोहा तालुक्याच्या कुंडलिका नदी काठावरील 22 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। कोलाडमधील पर्यटक नदीपात्राजवळ फिरण्यासाठी आले होते। अतिमुसळधार पावसामुळे नदीपात्राचा प्रवाह वाढल्यानं अडकले पर्यटक। पावसानं दाणादाण उडवून दिलेली आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस किवळे रस्त्यावरील मोरी पुलाचा भराव खचला। मोरी पुलाच्या भरावासाठी मातीचा वापर केल्यानं भराव खचला। भराव खचल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पुणे रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं जीव धोक्यात घालून वाहन चालकांचा प्रवास। पालघरच्या केळवे मोरपाड्यात पुराचा कहर। 12 ते 13 घरांचं मोठं नुकसान। घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ। तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी। खोपोली शहरातील सुभाषनगर भागात दरड कोसळली। 3 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे सुभाषनगरमधील डोंगराचा काही भाग खाली आला। सुभाषनगर दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर। तरीही नागरिकांचं इथे वास्तव्य। सध्या सुभाषनगरमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। गोंदियाच्या आमगाव इथल्या सिद्धार्थनगर, रेणुकानगर आणि द्वारकानगरमध्ये शिरलं पाणी। अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप। लोणावळ्यातील कार्ला डोंगर परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांवर पाणीच पाणी। पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी। पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्यानं नागरिकांना ये-जा करताना अडचणी। पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा पर्यटकांनी गजबजला। शासनानं ब्रिज उभारल्यानं धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी। विरार पूर्व भागातील पापडखिंड धरण ओव्हरफ्लो। सलग 3 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला।